आजच्या जगात वन्यजीव व मानव संरक्षण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वनातील वृक्षांची कत्ल करून जंगल नष्ट करणे याचे प्रमाण देखील सातत्याने वाढत असल्याने वन विभाग व चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण अकॅडमी यांनी पत्रकारांना 3 दिवसीय प्रशिक्षण देऊन त्यांच्या कार्यात विशेष भर देण्याचा प्रयत्न केला आहे। यात 3 दिवसीय प्रशिक्षणामध्ये मुख्य संचालक श्रीनिवास रेड्डी यांचे मार्गदर्शन व वन कायदे तसेच वन्यजीव संवर्धन आणि जैवविविधता या विषयाला घेऊन पत्रकारांच्या दैनंदिन उपक्रमात महत्त्वपूर्ण ठरणारे मार्गदर्शन मुख्य संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी केले आहेत। तसेच या प्रशिक्षणाचे मुख्य चौहान साहेब उपसंचालक यांनी देखील महत्त्वाचे मार्गदर्शन करताना पत्रकारांना संबोधित केले व वनाचे देखील दर्शन घडवून वन्य प्राण्यांविषयी वेगवेगळी माहिती दिली। याचाच अधिक आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश काय सांगाल? नमस्कार, मी आहे आज चंद्रपूर वन अकॅडमी म्हणजेच फॉरेस्ट अकॅडमी मध्ये, जे सर्वात मोठी अकॅडमी आहे आणि याच ठिकाणून अनेक फॉरेस्टर, RFO, DFO ज्यांचं ट्रेनिंग या ठिकाणून होते आहे। आता वन्यप्राणी आणि मानव जीवन संघर्षाबद्दल एक नव्या उमेदीने पत्रकारांना जे मार्गदर्शन करण्यात आलं, या ठिकाणी 3 दिवसीय एक प्रशिक्षण झालं, त्यामध्ये पत्रकारांनाही वन्य जीवनबद्दल माहिती देण्यात आली। आपल्यासोबत आहे या अकॅडमीचे मुख्य संचालक रेड्डी सर आहेत। सर, क्या बताएंगे, जो प्रोग्राम 3 दिन में हुआ है, पत्रकारों को ज्यादातर इसके बारे में जानकारी नहीं थी, तो ये जो संकल्पना आई कैसे क्या? नमस्कार, माझे नाव श्रीनिवास रेड्डी, मी संचालक चंद्रपूर वन प्रबोधिनी। आम्ही आताच नुकतीच 9 तारखेपासून 11 जूनपर्यंत 3 दिवसीय वर्कशॉप जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धन आणि याबद्दल मीडिया पर्सनल जर्नलिस्टसाठी, पत्रकारासाठी 3 दिवसीय कार्यशाळा या ठिकाणी घेतलेली आहे। या कार्यशाळेमध्ये अनेक पत्रकार विदर्भ भागातून आलेले, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाची आणि प्रिंट मीडियाची दोन्ही पत्रकार आहे। यामध्ये आम्ही सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये जैवविविधताबद्दल, त्या इथे असलेले वन्यप्राणी वनाबद्दल आम्ही पूर्ण पत्रकार बंधूंना आम्ही माहिती दिली। त्यानंतर त्यांच्या संवर्धन संरक्षणाची आवश्यकता काय आहे त्याबद्दल वनविभागाची वतीने आणि सरकारची वतीने कशा प्रकारची योजना राबविले गेले आहे याबद्दल सुद्धा आम्ही पत्रकार बंधूंना सविस्तर माहिती दिली। त्यानंतर ॲज ए मीडिया पर्सन लोकांपर्यंत वनविभागाची वन्यजीवाची संवर्धनाबाबत माहिती घेऊन जाऊन लोकांची सहभाग या वृक्ष लागवडीमध्ये, आपला फॉरेस्ट कव्हर वाढवण्यामध्ये कसा घेता येतील यामध्ये पत्रकाराची मोठी भूमिका आहे। त्यांची भूमिकाबद्दल सुद्धा सर्वांना आम्ही चर्चा केली आणि त्यांच्याकडून अनेक प्रश्न सुद्धा आम्हाला आले, योग्य प्रश्न, त्यांचे उत्तर सुद्धा आम्ही देण्याचे प्रयत्न केले। म्हणजे इन लार्ज पूर्ण 3 दिवसाची वर्कशॉप एकदम फ्रूटफुल वर्कशॉप राहिला। यामध्ये वनविभाग आणि पत्रकारमध्ये जो काही होती डिफरंट म्हणजे गॅप्स होती, कम्युनिकेशन गॅप्स, ते पूर्ण संपलेले असून आम्ही त्याला अधिकाधिक माहिती महाराष्ट्र वन विभागाबाबत आणि इन पर्टिक्युलर अबाउट महाराष्ट्र आणि पूर्ण भारतामध्ये असलेल्या वन्यजीवाच्या संवर्धनाबाबत आम्ही देण्याचे प्रयत्न केलेले आहे। आणि अशा प्रकारचे प्रशिक्षण आम्ही, या प्रशिक्षणाची फ्रूटफुलनेस पाहिल्यानंतर आम्ही पुढे 6 महिन्यामध्ये सुद्धा आणखीन वर्कशॉप्स घेण्यासाठी आम्ही आमच्या विचाराधीन आहे। नक्कीच सर, हे जे आहे पत्रकारांपर्यंत पोहोचलं, पत्रकार पूर्ण विदर्भात, महाराष्ट्रात पोहोचेल, परंतु जे गावखेड्यातले लोक आहेत, ज्यांना अजूनही म्हणजे वन्य प्राण्यांविषयी भीती आहे, तर ती भीती कशी नष्ट व्हावी, तर याबद्दल जर गावागावात वर्कशॉप घेतल्या गेले तर यातून काही नवसाध्य होईल का? ओके, आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा मानव वन्यजीव संघर्ष सुद्धा आहे काही प्रमाणात, एस्पेशली ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव वन्यजीव संघर्षाची घटना जास्तीच घडत आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर डिस्ट्रिक्ट्स ऑफ महाराष्ट्र। आणि यामध्ये अनेक लोकांची प्राणसुद्धा गमावतो, त्यानंतर वन्यप्राणीपासून पशुधनाचे सुद्धा नुकसान होतो किंवा पिकाचे नुकसान होते। यासाठी आम्ही या संघर्ष कमी करण्यासाठी अनेक योजना वनविभागामार्फत राबविल्या जात आहे आणि ज्या ठिकाणी नुकसान झाले त्या ठिकाणी नुकसान भरपाईची सुद्धा आपण योजना महाराष्ट्र शासनाने घेतली, ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचे आहे। त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे आणि या संघर्ष कमी व्हावे यासाठी आम्ही
काही स्थानिक गाव पातळीवर सुद्धा काही त्या लोकांना काळजी घेणे गरजेचे आहे, जसे डूस अँड डोंट्स असतो. याबद्दल सुद्धा आपण गावची जो प्रतिनिधी असतो, सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांची सुद्धा कार्यशाळा या आमच्याकडे असलेले 6 वन्यजीव वनप्रशिक्षण संस्था जो आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, यामध्ये या लोकांना गावकरी लोकांना बोलवून त्याला सुद्धा यांच्या मानव वन्यजीव संघर्ष कसा हाताळला पाहिजे, त्यांनी काही काळजी घ्यायला पाहिजे, याबद्दल सुद्धा मी प्रशिक्षण पुढे आणि जानकारी देण्याची आमच्याकडे आम्ही प्रयत्नशील आहे. नक्कीच सर. जसं एखाद्या गावामध्ये वन्य प्राणी शिरला तर त्याबद्दल जे पत्रकार आहेत प्रोपोगंडा करण्यापेक्षा गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा जर जास्त दिला तर नागरिक सतर्क होईल. परंतु आजच्या काळामध्ये त्याचा प्रोपोगंडा होऊन खूप मोठी प्रसिद्धी आणि त्या वाघाला पाहण्यासाठी किंवा वन्य प्राण्याला पाहण्यासाठी गर्दी होत असल्यामुळे त्यामधून देखील अनेक मानव जीव आणि वन्यजीवात संघर्ष होतो आहे. वन्य प्राणी बहुतांश कमी होताना दिसते आहे, काही नाहीसे झाले आहे. परंतु आता वन वाढवायचं आहे, वृक्ष लागवड करायचं आहे आणि वन्य प्राण्यांना देखील आपल्या सोबत, कारण गेल्या मागील दशकांमध्ये वन्य प्राण्यांसोबत सहजीवन घालवणारे आपले ऋषीमुनी आणि आपले पूर्वज देखील होते. म्हणून वन्य प्राण्यावर प्रेम करा आणि वृक्ष लागवडीकडे सातत्याने लक्ष द्या, म्हणजेच वातावरणाचा बदल होणार नाही, ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, आरोग्य देखील चांगलं राहील. स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, विदर्भ ब्युरो, चंद्रपूर.